भटकंती विथ रोई वाहिनीवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत। ह्यो व्हिडिओ खास गृहिणी मैत्रिणींसाठी बनवलेलो असा। हे बघा, अरे काय त्यांका आज नवीन पदार्थ दाखवणार असा। हे बघा, पहिलं बटाटो व्यवस्थित एक शिजून घ्यायचो, त्याच्यासोबत राजमा काही प्रमाणात राजमा घ्यायचं आणि ते शिजवायचो आणि असे शिजाक होयो की ते हातान पण काय होऊ होय, एकदम नरम होऊ होय, म्हणजे पिठासारखे होऊ होय। त्यानंतर गव्हाचं पीठ व्यवस्थितरित्या मळून घ्यायचा, त्याचे मोठे गोलाकार चंद्राच्या आकाराचे चपाती करूक होय आणि चपाती कशो पातळ येऊक होय, बरोबर। त्याचे पुरे बनूचे असत, लहान लहान पुरे बनूक होय। पहिल्यांदा आपण जसा ग्लासान वाटयेन डब्यान गोल काढायचो तसं गोल काढायचं, म्हणजे त्याचे पुरे करूक बरो। गोल काढून घेतल्यावर एका बाजूक तवो गरम करूक ठेवायचो आणि त्यो काढलेल्यो गोलाकार पुऱ्यो त्या तव्यावर टाकायचो। तव्याच्या खाली थोडासा तेल ठेवूक होय, तेल सोडूक होया, म्हणजे त्या गरकन फुगतल्यो आणि व्यवस्थित भाजून होती। आजकाल काय फास्ट फूडचो जमानो हा, मुलांका बर्गर, पॅटीस, मंचुरियन यासारखे जे चवीक चांगले पण शरीराक चांगले नाही असे पदार्थ आवडतात। त्यासाठी गृहिणींका रोजच्या रोज काय ना काय टेन्शन असतं, तर काय उद्या सकाळी बनवतला याच्यासाठी ह्यो पदार्थ मुलांका लय आवडता, त्या आकाराचो ह्यो पदार्थ आम्ही बनवला। आवाज माझो हा, पण मेहनत सगळी बायलेची असा, बायल बनवता। बघा, ही ती भाजी स्नॅच करून घेतल्याने कांदो लसूण आला ते सगळा त्याच्यात टाकून आणि राजमा आणि बटाटा त्यांचं मिश्रण त्याच्यात टाकलं आणि ढवळल्यानंतर त्याच्यात हवं तेवढं लाल तिखट मीठ आणि जर चटपटीत होया असला तर त्याच्यात सॉस वेगवेगळे आजकाल बाजारात मिळतात, त्यातलं तो सॉस टाकून घ्यायचो चवीनुसार। व्यवस्थित त्या मिश्रण ढवळून घ्यायचा आणि त्या स्नॅच झालेला मिश्रण घ्यायचा। हे बघा, व्यवस्थित हे करून घ्यायचं, मंद आचेवर शिजवायचा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमका लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नको। सबस्क्राईब पहिला करा, त्या फुकट असा, एक बटन दाबीचा की सबस्क्राईब झाला। मराठी माणसाक तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे मराठी माणूस नवीन नवीन व्हिडिओ बनवतलो। हे बघा, ते जो पुरो केला त्याच्या पुऱ्यांवर व्यवस्थित स्मॅश केलेला तर मिश्रण लावला। हे बघा, त्याच्यावर आजकाल मुलांका चीज जास्त आवडता म्हणून तर चीज थोडासा टाकला, म्हणजे चव लागता जरा चीजची। हे बघा, व्यवस्थितरित्या त्यांचा टाको त्यांका आवडता त्या पद्धतीने ते, म्हणजे समोसाचा आकार म्हणा किंवा नेवऱ्यो बनवता तशा पद्धतीने करून ते तवो गरम करत ठेवायचो आणि त्याच्यावर परत थोडेसे गरम करायचे आणि त्याच्यावर वरना असा साजूक असं तूप सोडायचा, म्हणजे तो पौष्टिक हा। असं ह्यो पौष्टिक नाश्तो बघा, मुला आवडीन खातली आहेत। तुम्ही पण एकदा रेसिपीनुसार करून बघा आणि जर तुमका ह्यो पदार्थ आवडला असा तर कमेंटमध्ये नक्की लिहा की कसो काय झालो, मुलांनी खाल्ल्याने आवडीने की नाही खाल्ल्याने। बघा, हे बघा, ह्यो असो पदार्थ लहानांका पण आवडतलो, मोठ्यांका पण आवडतलो आणि सकाळची न्याहारी एकदम मस्त होतली। परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडलो असा तर सबस्क्राईब करूक विसरू नको। धन्यवाद मित्रो, धन्यवाद।